अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीनं केली पोलीस संरक्षणाची मागणी। खटल्यातून मागे होण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप। खटल्यामधून मागे हटण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी यांनी स्वतःवर आणि चत्तर कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे। या खून प्रकरणातील आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याकडून मला आणि चत्तर कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे। अंकुश चत्तर खून प्रकरणातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून जिल्हा न्यायालयात हा खटला चालवला जात आहे। आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। 24 जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे कोर्टाकडून केस इतरत्र कोणत्याही न्यायालयात आणि इतर न्यायाधीशांसमोर चालवण्याबाबत अर्जही करण्यात आलेला आहे। त्यानंतर सदर अर्ज मागे घेण्यासाठी मला आरोपीचे भाऊ यांनी कोर्टामध्ये येऊन दमदाटी केली। त्यांच्याविरुद्ध भिंगारकॅम्प पोलीस स्टेशन येथे 13 ऑगस्ट रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। तो अभि बुलाक यांचा भाऊ आहे। सदर खटल्याची तारीख 31 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात असून या तारखेला सुद्धा सदर व्यक्तींकडून खटल्यातून मागे हटण्यासाठी मला आणि माझ्या घरच्यांना तसेच मयत अंकुश चत्तर यांच्या घरच्यांना धमकवणं किंवा जीवाचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। सदर व्यक्ती कोर्टामध्ये येऊन दमदाटी करतात। अंकुश चत्तर यांच्या घरच्यांनाही दमदाटी आणि इतर प्रकारे या खटल्यातून माघार घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत असल्याचं फिर्यादी सोमवंशी यांनी म्हटलंय। तर खून प्रकरणातील आरोपींच्या जवळच्या व्यक्तींकडून संरक्षण मिळण्यासाठी तात्काळ पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे। माझं नाव बाळासाहेब भांडा सोमवंशी। मी आज SP साहेबांना निवेदन दिलेले आहे। अंकुश चत्तर हत्याकांड प्रकरणामधले जे मुख्य आरोपी आहे स्वप्नील शिंदे आणि त्याचे इतर साथीदार आरोपी यामधला जो अभि बुलाक त्याचा भाऊ कोर्टामध्ये येऊन धमकी देतोय काय ना तो अर्ज मागे घ्या। आता मागणी काय आहे तुमची? मागणी आहे त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी। SP साहेबांनी कारवाई न झाल्यास आम्ही म्हणजे उपोषणाला बसू किंवा आत्मदहनाचा करू।